या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस। आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांची रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल। पत्ता गाळा नंबर 8 महालक्ष्मी मंदिर जवळ बोबडाल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर। एकदा अवश्य भेट द्या। संपर्क अंबादास मोबाईल नंबर 8626063752 श्रीनिवास 9766331432 सिद्धू 9637879148। नमस्कार, जय श्रीराम। मी राहुल सुभाष गंदुरे, प्रभाग क्रमांक 19 ड सर्वसाधारण प्रवर्गातून अपक्ष म्हणून मी निवडणूक लढवत आहे। प्रभाग क्रमांक 19 मधून ही निवडणूक लढवण्याचं मूळ कारण म्हणजे गेल्या 7-8 वर्षापासून मी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून अनेक लोकांची कामे, ड्रेनेज लाईन, गटर, संडासची कामे, त्याचबरोबर या भागातलं मुरुम टाकणे, या भागामध्ये लाईटची सोय करणे, विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, विद्यार्थ्यांना कपडे वाटणे, अनेक सामाजिक उपक्रम राबवणे, रक्तदान शिबिर, या भागामधील लोकांना अडीअडचणीच्या वेळेस हॉस्पिटलाइज झाल्यानंतर त्यांना मदत मिळवून देणे, सिव्हिल हॉस्पिटल येथे नेहमी गोरगरीब कामगारांसाठी नेहमी तत्पर राहणे, अशा अनेक गोष्टी मी गेल्या 7-8 वर्षापासून मी करत आहे। आज मी जनतेचा सेवक म्हणून एक समाजाचा कुठेतरी ऋण फेडावं, समाजाने आपल्याला इतकं दिलंय। गेल्या 40 ते 45 वर्षापासून गंदुरे परिवार आपल्या नीलमनगर MIDC परिसरामध्ये समाजसेवेमध्ये, राजकारणामध्ये सक्रिय आहे। पण हे सक्रिय असताना मला 2017 साली गंदुरे परिवारकडून आम्हाला शिवसेनेकडून उभारल्यानंतर आम्हाला पराभवाचा सामनाही करावा लागला होता। त्यानंतर आजच्या या ज्या 2026 ची महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे, ही निवडणूक लढवण्याचा मी स्वतः निर्धार केला होता। आज या भागामध्ये अनेक उमेदवार आहेत, पण त्या उमेदवारांची दिशा किंवा त्यांचं भविष्यातलं काय रोल मॉडेल असणार आहे प्रभागाबद्दल असं कुठलेही चित्र स्पष्ट नसताना आपल्या प्रभागामधून माझ्यावरती अन्याय झाल्यामुळं माझ्यावरती सन्माननीय मी सुभाष बाबू देशमुखांना विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर मी जाऊन पर्सनली भेटलो होतो। बापूंनी मला मान सन्मान दिला। बापू वेळोवेळी मला मदत करत असतात। त्याचबरोबर मी बापूंना त्याच हक्काने विचारलं होतं की बापू मला या येणाऱ्या महापालिकेला संधी द्या। पण सन्माननीय सुभाष बाबू देशमुख आणि सन्माननीय मनीष भैया देशमुख यांनी असं मला स्पष्ट सांगितलं की नवीन लगेच आल्यानंतर तुम्हाला जर आम्ही उमेदवारी दिलो तर हे जे जुने आमचे कार्यकर्ते आहेत यांच्यावरती अन्याय होईल, त्यामुळं तू पहिला पक्षात या, तुम्ही एक 3 वर्ष काम करा, पुढच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस महानगरपालिकेचे इलेक्शन असेल त्यावेळेस तुमचा नक्की विचार करू, अशा स्पष्ट शब्दामध्ये मला त्यांनी सांगितलं। त्यामुळं मी त्यांचा ऋणी आहे, कारण की त्याच्यानंतर बापूंनंतर मी शिवसेनेचे, शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्याशी माझे जुने पक्षातले सहकारी असल्यामुळे चांगले स्नेह संबंध होते। मला नेहमी रोज म्हणणार की राहुल भाऊ तुमचं तिकीट फिक्स आहे, तुम्ही तयारीला लागा, राहुल भाऊ तुम्ही तयारीला लागा। पण शेवटच्या क्षणी जे काही घडलं याची मलाही कल्पना नाही। जे भारतीय जनता पार्टीमध्ये होते ते शिवसेनेमध्ये आले आणि जे कशाचेच नव्हते ते कुठेही येऊन आमच्या तिकिटावरती दावा करून प्रभाग 19 मध्ये आमच्या विरोधात येऊन आज उभारल्यामुळं मला कुठेतरी मानसिक त्रास झाल्यामुळं आज मी समाजासाठी विडी कामगार, यंत्रमाग कामगार, गारमेंट कामगार, आमच्या इथला गोरगरीब जनता माझ्या पाठीशी आहे। माझ्या पाठीशी कुठलाही नेता नाही आहे, माझ्या पाठीची सर्वसामान्य जनता आहे। त्याच ताकदीच्या जोरावरती आज ही मी निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे। तरी प्रभागातील सर्व माता भगिनी, सर्व माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की माझ्या पाठीशी राहून मला भरघोस मताने निवडून द्यावं, कारण की एक अन्याय झालेला मी मुलगा आहे। माझ्यावरती अतोनात अन्याय, तिकीट देतो म्हणून परत तिकीट दुसऱ्याला देणं हे एक दिशाभूल करायचं कारण आहे। शिवसेनेने केलेलं माझ्यासोबतचं षडयंत्र आहे, ते षडयंत्र खोडून काढण्यासाठी सर्वजण माझ्या पाठीशी उभा राहावं। जर माझ्यासारखा एखादा उच्च शिक्षित तरुण
जो आत्मीयतेने प्रभागाची सेवा करतो, माझ्या जर भविष्यात पराभव झाला किंवा भविष्यामध्ये माझ्यावरती अन्याय झाला म्हणून समजलं, तर भविष्यात नीलमनगर सारख्या कामगार भागामध्ये एकही सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये येणार नाही. त्यामुळं सर्वांना हात जोडून विनंती आहे, माझ्या पाठीशी उभे राहा आणि मला निवडून द्या. धन्यवाद. जय श्रीराम.